नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय एबीपी माझा. आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे पाकिस्ताननं शस्त्रसंधी स्वीकारून भारताला विनंती केल्यामुळे भारतानं पूर्वीच्याच भारताच्या भूमिकेनुसार की जर का समोरच्यांनी हल्ले बंद केले तर आम्ही हल्ले बंद करू, त्यानुसार हल्ले बंद केलेले आहेत. मी आता जे म्हणालो ते हवं तर परत एकदा ऐका. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे नाही तर पाकिस्तानला अमेरिकेने सांगितलं, म्हणून पाकिस्तानने भारताला विनंती केली. आज 5:30ला पाकिस्तानच्याकडून फोन आला होता आणि यानंतर त्याला आपण प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता ही अगदी काही क्षणापूर्वीची दृश्य आहेत ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या या निवासस्थानी अतिशय महत्त्वाची बैठक चालू होती आणि त्यामुळे भारतानं पाकिस्तानच्या विनंतीवरून आणि पाकिस्तानने हल्ले थांबवल्यानंतर त्याला आपला प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता हे युद्ध विरामाच्या दिशेने, हा संघर्ष विरामाच्या दिशेने आता आपण पुढे चाललेलो आहोत. या 4 दिवसात भारतानं काय कमावलं? सगळ्यात पहिली गोष्ट, भारतानं दाखवून दिलं की आमची 26 माणसं ही तुमच्या अख्ख्या एअरफोर्स वायुदलाच्या आणि तुमच्या सैनिकांच्या जीवना इतकी महत्त्वाची आहेत. आणि भारतानं पाकिस्तानचे महत्त्वाचे बेस नष्ट केले होते. आता सुद्धा पाकिस्तान वठणीवर आलं कारण त्यांच्या स्ट्रॅटेजिक असेटवरती भारताचे हल्ले प्रचंड वाढू लागले होते. 500 ड्रोन निकामी केले. ते एक मोठं क्षेपणास्त्र इराणचं त्यांनी घेतलं होतं, ते वाया गेलं. असं सगळं नुकसान होत असताना पाकिस्तानची छितू होत होती आणि त्यामुळे त्यांना एक एस्केप रूट हवा होता. भारताला काय मिळालं या ऑपरेशन सिंदूरमधून? भारताने आपल्या सैनिकांचा आणि आपल्या सगळ्या नागरिकांचा आत्मसन्मान जगाच्या पातळीवर दाखवून दिला. भारतानं आणखी एक गोष्ट मिळवली, ती म्हणजे भारतानं या निमित्तानं यापुढे पाकिस्तान आणि दहशतवादी या 2 गोष्टी आम्ही वेगळ्या मानणार नाहीत. जर का पाकिस्तानच्या भूमीवरून किंवा पाकिस्तान पुरस्कृत असा हल्ला झाला तर आम्ही तो थेट देशावरचा हल्ला मानू आणि आम्ही पाकिस्तानवरती रिटॅलिएट करू, आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, असं जाहीर केलंय. अशी अनेक उपलब्धता आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्यातून काही विशेष सांगायचं झालं तर या 4 दिवसात भारताला पाकिस्तानची तयारी कशी आहे ते लक्षात आलं. भारताकडे ज्या सोफिस्टिकेटेड वेपनरीज आणि आपली शस्त्रास्त्र आहेत ते प्रत्यक्ष, शेवटी त्याचे कितीही चाचण्या घ्या, युद्धभूमीवर चाचणीशिवाय त्याला पर्याय नसतो. या निमित्तानं आपल्याला आपली क्षमता सुद्धा पडताळून बघता आली, आपल्या विरोधकाची, शत्रूची सुद्धा क्षमता पाहता आली आणि आपल्याला उत्तर देता आलं. अशा अनेक उपलब्धता या आपल्याला सिंदूर ऑपरेशनमधून कळायला मिळत आहेत. वस्तुतः सिंदूर ऑपरेशन राबवावं लागणं हे वाईट आहे कारण आपली माणसं त्याच्यामध्ये आपण गमावली होती पहलगाममध्ये. मात्र असं असून सुद्धा वाईटात चांगलं शोधायचं झालं तर या सिंदूर ऑपरेशनने भारताला अनेक गोष्टी देव केल्यात. आणि आता त्यामुळे आपल्याला या पुढची वाट आपल्याला बघावी लागेल. कारण जसं म्हटलं जातं की तुम्हाला मित्र निवडता येतो पण शेजारी निवडता येत नाही. आणि पाकिस्तान हा आपला शेजारी हे एक आपल्याला स्वीकारावं लागेल. कितीही आपली इच्छा असली की तो नष्ट व्हावा किंवा त्याची 4 शकलं व्हावी, ती व्हायची तेव्हा होतील, किंवा पीओके आपलं व्हावं, पण हे सगळे फार दीर्घकालीन योजनांचे भाग आहेत. आणि म्हणून सध्या आपण या शस्त्रसंधीचे अर्थ अन्वयार्थ शोधणार आहोत. आपण आता सिंदूर ऑपरेशन अजूनही बंद झालेलं नाहीये, जाहीर केलेलं नाहीये सरकारने, त्याचे अर्थ शोधणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित आणि लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे. तसेच मला दिसत आहेत पुण्याहून आपल्यासोबत आहेत विजय खरे, जे संरक्षण आणि सामरिक तज्ज्ञ आहेत. डॉक्टर विजय खरे, तिघांचे स्वागत. मी पहिल्यांदा ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहितांपासून सुरुवात करेन. पुरोहित सर, सगळ्यात आधी मी आपल्या तिघांना एक समान प्रश्न विचारणार आहे की या शस्त्रसंधीचं टायमिंग, त्याच्यातला अमेरिकेचा रोल, पाकिस्तानने आता ही शस्त्रसंधी स्वीकारणं, यावरती तुमचा टेक अवे काय आहे? तुमची एक पहिली बेसिक कमेंट. पुरोहितजी. नमस्कार. आणि सर्वप्रथम मला आपल्या भारतीय वायुसेना, थलसेना आणि नौसेनाच्या वीर योद्धा आणि वीरांगणा यांना माझा सलाम. कारण त्यांनी दाखवून दिलं आहे की हा देश किती सक्षम आहे, किती स्ट्रॉंग आहे आणि कुठलीही परिस्थिती आली तरी कसं तोंड देऊ शकतो आणि त्याच्यातनं विजयी होऊ शकतो. आता कमिंग टू युअर क्वेश्चन, तुमच्या प्रश्नासाठी असं आहे की अमेरिकेचं रोल आहे हे आता थोडंसं आपल्याला दिसून येते. आणि जसं मी काल सुद्धा म्हटलं होतं की आपले परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चेत होते, परत त्यांची चर्चा झाली, डिफरंट लेवल्सला हे चालू होतं आणि काही ना काही डिप्लोमॅटिक मूव्ह झाले असणारच आहेत बिटवीन अमेरिका, इंडिया आणि पाकिस्तान. आणि पाकिस्तानवर थोडं का होईना अमेरिकेने काहीतरी बुद्धी देण्याचा प्रयत्न केला असावा असं मला वाटतं. बरं. दुसरी गोष्ट, पाकिस्तान ह्या सीज फायरला का तयार झालं आणि का त्यांच्या डीजीएमओनी आपल्या डीजीएमओना आज 3:35 फोन केला, याचं एक कारण असं आणि महत्वाचं कारण असं आहे की आपण त्यांच्यावर जे काही डॅमेज केलेले त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर
नंतर जिथून मिलिटरी ऑपरेशन्स लॉन्च झाले होते त्या मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चरला सुद्धा आपण इतका डॅमेज पोहोचवलाय की पाकिस्तान वॉज इनडिफेन्सिबल. असं झाल्यामुळे पाकिस्तानला दुसरं काहीही पर्याय नव्हता पण टू कम टू द नेगोशिएटिंग टेबल, आस्क फॉर अ सीज फायरची विनंती करून ती सीज फायर आपण त्यानंतर सीज फायर आता झालेले आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून. हे जे 2-3 गोष्टी आहेत आणि आपला जो संयम जो आपण दाखवला होता प्रोपोर्शनेट, ज्याच्यावर काल आपला बराच वादविवाद झाला होता, त्यामुळे आपल्याला परत दाखवता आलेलं आहे की कसं कॅलिब्रेट करून, कसं प्रोपोर्शनल रिस्पॉन्स देऊन आपण वर्चस्व आपल्याला मिळवू शकतो. आणि ते आज आपल्याला दिसून आलेले त्या ह्या 2-3 फॅक्टर्स, म्हणजे तसे अनेक फॅक्टर आहेत, पण इकॉनॉमिक, आता पाकिस्तानचं $130 बिलियन फॉरेन डेट, त्यातलं 20% साधारण चीनकडे, ते माफ जरी झालं तरी त्यांचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह किती आहेत? $15 बिलियन. त्यांच्याकडे 2-3 महिन्याच्या इम्पोर्टच्या शिवाय त्यांच्याकडे पैसेच नाहीयेत. सो हे त्यांना गोष्टी आधीच माहिती पाहिजे होत्या, त्या त्यांना नाही माहिती झाल्या. आता आपण दाखवलेले की अजून किती त्यांना आपण मागे टाकलेले, आणि या सगळ्यामुळे दे हॅव बीन फोर्स्ड टू आस्क फॉर अ सीज फायर. मी हाच प्रश्न घेऊन मी आता लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेंकडे सुद्धा जाईन. ढगेजी, पुन्हा एक बेसिक प्रश्न, या शस्त्रसंधीकडे, त्याच्या टायमिंगकडे, पाकिस्तानच्या रिस्पॉन्सकडे आपण कसं पाहता? यातले काय तुम्ही चेक्स अँड, म्हणजे तुम्ही काय हाती आलं, काय आणखी करू शकतो, काय सांगाल? नक्कीच माझ्या मते जे आहे, आपला मूळ उद्देश हा पाकिस्तान विरुद्ध युद्धाचा कधीच नव्हता, ते सुद्धा आपण क्लिअर केलेलं आहे. मूळ आपला उद्दिष्ट जो आहे तो दहशतवादाच्या लढाईचा आहे, आणि या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमधला एक टप्पा आपण जो आहे टेररिस्ट हाईडआउट बस्ट करून त्या ठिकाणी केलेला आहे. आणि पाकिस्तान ज्या प्रकारे रिटॅलिएट करत होता त्याला फक्त आपण रिस्पॉन्ड करत होतो. आणि आता पाकिस्ताननं जर आपल्यासोबत जे आहे रिटॅलिएट करणं त्या ठिकाणी थांबवलं, तर आम्ही सुद्धा जे आहे त्यांच्यासोबत रिटॅलिएट करणं त्या ठिकाणी थांबवणार. पण यामध्ये दहशतवादाविरुद्धचा लढा कुठेही बंद झालेला नाही. मी याला पूर्ण विराम म्हणतच नाही. शस्त्रसंधी म्हणजे जे आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईमधला हा एक स्वल्प विराम आहे, आणि या स्वल्प विरामाच्या माध्यमातून फक्त पाकिस्तानकडून जे रिटॅलिएशन होतंय ते पाकिस्ताननं थांबवलं, आणि ते जे आहे आपण सुद्धा थांबवणार आहोत. सगळ्यात कळीचा मुद्दा याच्यात हे आहे की भारत जो आहे नक्कीच ऍडव्हान्टेजियस पोझिशनमध्ये होता. काल रात्री सगळ्या ज्या घटना घडल्या, आणि ज्या प्रकारे जसं ग्रुप कॅप्टन पुरेश सरांनी सांगितलं, ऍब्सोल्युटली मी त्यांच्याशी ऍग्री करतो की ज्या प्रकारे भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून, कारण अगोदर पाकिस्ताननं आपल्या मिलिटरी टार्गेट्सवर हल्ला केला, आणि म्हणून रेसिप्रोकल ऍक्शन मध्ये म्हणून आपण भारतानं जे आहे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून त्यांचे अत्यंत क्रिटिकल, अत्यंत स्ट्रॅटेजिक अशा प्रकारचे एअर बेसेस त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. आणि यातून सरळ सरळ मेसेज होता की काही तासामध्ये आम्ही जे आहे तुमच्या मर्मस्थानावर त्या ठिकाणी हल्ला करू शकतो. आणि या प्रकारे जे आहे एक प्रकारे अमेरिकेकडे याचना करणं त्याला आवश्यकच होतं, आणि म्हणून पाकिस्तानने हे सगळं केलं. नेमक्या कुठल्या अटी शर्ती आहेत ज्याच्या आधारावर आपण जे आहे ही शस्त्रसंधी केली, ही अत्यंत महत्वाची बाब असणार आहे, आणि त्यावरच हे ठरणार आहे नेमका हा जो निर्णय घेतला तो भारताच्या फायद्याचा आहे की नाही. मला पूर्ण विश्वास आहे की हे जे आहे भारताच्या फेवरेबलच अशा या कंडिशन्स त्या ठिकाणी असणार आहेत. मी डॉक्टर विजय खरेंकडे जाईन. विजय खरेजी, या क्षणी भारतीय सोशल मीडियामध्ये आता कसं झालं, आता आंतरराष्ट्रीय, आपण जेव्हा पाकिस्तान अंगावर असतो तेव्हा आपण एक असतो, पण आता पाकिस्तान बाजूला झाला, आता पुन्हा एकदा आपलं राजकारण सुरू झालं, आणि आता सोशल मीडियामध्ये वॉर सुरू झालंय की अरे मग तर POK आपण घेणार होतो, आणि आपण कोणाची मध्यस्थी मानत नाही. आपण तर म्हणतो हा भारत पाकिस्तान मधला प्रश्न आहे, मग अमेरिकेच्या मध्यस्थीला आपण या निमित्तानं वाट करून दिली का? त्यामुळे माझा तुम्हाला प्रश्न आहे की अमेरिकेच्या मध्यस्थीने हा प्रश्न मिटलाय का? अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे आपल्याला माघार घ्यावी लागली आहे किंवा शस्त्रसंधी करावी लागली आहे, असं जे नॅरेटिव्ह सोशल मीडियावर पसरतंय त्याच्याकडे आपण कसं पाहता? प्रसन्नजी, कालच मी तुम्हाला म्हटलं होतं की काल मॉस्कोमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर 23 देशांच्या राष्ट्राध्यक्षांची एक बैठक झाली, आणि त्यामध्ये दोन्ही देशांनी, विशेषतः पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांची जी मीटिंग झाली, याच्यामध्ये जी चर्चा बाहेर ऑफिशियली जरी आली नसली तरी चीनचे जे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट पाकिस्तानमध्ये होते, शेवटी चीनची भूमिका अशी आहे की त्यांची जे इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटला नॉन स्टेट ऍक्टरद्वारे भविष्यात कुठला धोका होऊ नये याची काळजी घेऊन चीनने त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन केलेलं आहे.
दुसरीकडे अमेरिकेने सुरुवातीपासूनच सुरक्षा मंडळासह इतर ठिकाणी हा प्रश्न पाकिस्तानच्या बाजूने पाकिस्तानच्या लंबक त्या बाजून जाणार नाही यासाठी काळजी घेतलेली होती. आणि तिसरीकडे आपण ऑपरेशन 1, 2, 3 जे म्हणतो त्याच्यामध्ये आपण एक आपली ऍक्ट ऑफ वॉर नसून ऍक्ट अगेन्स्ट टेररिझम असा एक मेसेज जागतिक पटलावर दिला होता. आता हे निश्चित आहे की ज्यावेळेस 22 निरपराध लोकांची दहशतवाद्याने हत्या केल्यानंतर सर्व 140 कोटी जनता जी आहे ती भावनात्मक आणि सर्व एकसंघ होऊन पाक ऑक्युपाईड काश्मीर जो आहे तो भारतात विलीन व्हावा यासाठी आता भारताने कारवाई करावी आणि त्या पद्धतीने मोबिलायझेशन झालेलंही आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु काल अजून एक धक्कादायक गोष्ट जी झाली त्याच्याविषयी चर्चा झालेली नाही की जे वर्ल्ड बँकने 2024चं त्यांचं पाकिस्तानचं जे प्रपोजल होतं 1.7 बिलियन डॉलरची मागणी पाकिस्तानने IMF कडे केली होती. आता त्याच्यापैकी जो टायमिंग त्यांनी साध्य केला की कालच त्यांनी 1 बिलियन डॉलरची आर्थिक मदत देऊ केल्यामुळे पाकिस्तानचे जे बाकीचे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देता येईल आणि ते कंडिशन ऍक्सेप्ट करून मग आज ट्रम्प प्रशासनाने त्या ठिकाणी ते डिक्लेअर केलेले की आता ही शस्त्रसंधी झालं. आता एक त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं जरा मी IMFचा जो रोल आहे तो सांगतो की या IMF मध्ये एक प्रोसिजर आहे, सेट ऑफ प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीच्या त्याचं हे असतं, प्लॅनिंग असतो की नेमकं काय असतं. हे जे लोन त्याला स्टेप बाय स्टेप IMFने दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी ज्याला म्हणतो किंवा रिसिलियन्स अँड सस्टेनेबिलिटी फॅसिलिटीच्या अंतर्गत हे लोन दिलेलं आहे. आणि या लोनमध्ये काही कंडिशन IMFने टाकलेल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली जी कंडिशन होती की पाकिस्तानने त्याचे रिफॉर्म्स करावेत. दुसरी जी कंडिशन होती की IMFचं जे रोल आहे त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि तिसरं जे त्याचं जे ट्रॅक रेकॉर्ड म्हणजे की पॉईंट जे आहेत जे IMF लोन देताना त्याचं ट्रॅक रेकॉर्ड चेक करत असते त्याचबरोबर त्या ठिकाणी इथं हे करायचं. परंतु काल हा धक्का दिल्यानंतर आज लगेच युद्धबंदी झाली त्यामुळे त्या परसेप्शनने सोशल मीडियावर असं बघावं लागेल आपल्याला. मला हा मुद्दा घेऊन आणखी पुढे जायचंय आणि ते मला विचारायचंय पुरोहित यांना. मी पुरोहित यांच्याकडे जातो. पुरोहितजी, एक मुद्दा दिसून येतोय तो असा की आजची अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली ज्याच्यामध्ये आपणही शस्त्रसंधी स्वीकारतो हे जाहीर करण्यात आलं, पण अजूनही ऑपरेशन सिंदूर कन्क्लूड झालेलं आहे, थांबलेलं आहे, संपलेलं आहे असं भारत सरकारने जाहीर केलेलं नाहीये. तर माझे दोन प्रश्न आहेत. एक तर असे ऑपरेशन संपणं असं काही जाहीर केलं जातं का, आणि दुसरी गोष्ट मग ते संपलंय असं मानायचं का? संपलं असं जाहीर नॉर्मली पब्लिकली करणार नाहीत ते, बरं, किंवा करत नाहीत. परंतु कारण काय ह्याच्यात मुद्दा असा आहे की हे जे सीजफायर आहे हे आता अंमलात आणलेलं आहे, परंतु ह्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, त्याचं किती सस्टेन होतंय किंवा कुठल्याही बाजूनी त्याचं उल्लंघन होत नाही हे बघितलं पाहिजे. आणि त्यानंतर काही फॉरवर्ड ट्रूप्स असतील, जसं पाकिस्तान आपल्याला रिपोर्ट्स आले होते की काही काही त्यांचे ट्रूप मुवमेंट झालं होतं, पुढे आलं होतं, ते हॅव दे गॉन बॅक, ते परत गेलेले आहेत का. आणि यावरनं काही काही कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स किंवा कॉन्फिडन्स मेजर्स समजा आपल्याला दिसले दुसऱ्या बाजूनी, तर मग आणि थ्रेट लेवल, कारण अजून असं आहे की थ्रेट लेवल अजून कमी झालेला नाहीये. बरं, सीजफायर हे नाजूक आहे, ते कुठल्याही म्हणजे काय म्हणतात ते पाकिस्तानमध्ये कुठल्याही प्लेयर जे आहेत, डीप स्टेट, ISI, आर्मी यांच्यातले रोग एलिमेंट्स करू शकतात त्याचं उल्लंघन. हे सगळं त्याला बघायला पाहिजे. वी हॅव टू वेट अँड वॉच. आणि मग त्याच्यानंतर समजा असं झालं की काय म्हणतात, वी आर आपण शुअर होत की ठीक आहे, कॉन्फिडंट होत की ते होल्ड करते आणि त्यांच्यातलं काही नेफॅरियस डिझाईन्स नाहीयेत, तर मग युनिट्सला ते कॉन्फिडेन्शियली सांगतात की ओके आता ऑपरेशन सिंदूर इज ओव्हर. परंतु यात मी एक महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की काही झालं तरी अलर्ट लेवल जसं सिच्युएशन इव्हॉल्व्ह होतं तसं ते व्हेरी करतं, वर जातं, खाली जातं, पण पूर्णपणे अलर्ट लेवल खाली जाणार नाही, ऍटलिस्ट फॉर नेक्स्ट फ्यू डेज, जोपर्यंत आपल्याला त्यावरनं ते डिपेंड करेल. आणि समजा आपले मिशन ऑब्जेक्टिव्ह झाले असले आणि त्याच्यात आता कारण काय हे बरंच डिप्लोमॅटिक चॅनल्सवर, बॅक चॅनल्सवर बरंच काही काही गोष्टी चालू असतात, त्या आपल्याला सगळ्या कळत नाहीत आणि त्या
म्हणजे ठराविक वेळेलाच ते रिव्हील करतात. सो त्यामुळे मला असं वाटत नाही की अलर्ट लेवल, म्हणजे मी आय पुट इट दिस वे की अलर्ट लेवल तरी कमी होणार नाही इतक्यात, आणि तो होऊ नये, कारण आपल्याला वी हॅव टू बी व्हेरी शुअर पाकिस्तान हे सीज फायरचं पालन करतोय की नाही, आणि त्याच्यानंतर मग पुढच्या स्टेप्स घेण्यात येतील. ठीक आहे. मी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेंकडे आणखी एक पुढचा मुद्दा घेऊन जाईन. ढगेजी, एक अशीही चर्चा आहे, म्हणजे मी काही थिंक टँक्सचे न्यूज लेटर्स बघतो किंवा त्यांचे ट्विटर हँडल फॉलो करतोय, त्याच्यात असं म्हणणं आहे की या मधल्या काळात पाकिस्तानला काही फार हौस होती अशातला भाग नाही, त्यांना होतीच काहीतरी काय आपण करामती करत बसाव्यात, पण भारतीय वायुदलानं ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या स्ट्रॅटेजिक असेट्सना अक्रॉस द बॉर्डर जे काही फोडून काढलेलं आहे, त्यामुळे ते डिफेन्सलेस परिस्थितीमध्ये, म्हणजे मिलिटरीच्या अर्थानं विचार करायचा झाला तर ते स्टोनेजमध्ये गेले होते, कारण त्यांची विमानं उडू शकत नव्हती, त्यांचा ड्रोन बेस नव्हता, त्यांच्या लष्कराला असेंबल करायला त्यांच्या कम्युनिकेशन लाईन्स आणि या सगळ्यावरती एवढे हल्ले चालले होते, आणि त्यामुळे पाकिस्तानला कुणीतरी आम्हाला आता वाचवा, आणि मग ट्रम्प यांनी त्यांना तो एक एस्केप रूट दिला, ज्याच्यामध्ये त्यांना ठीक आहे आम्ही शस्त्रसंधी करतो असा एक काय म्हणू त्याला मानभावेपणा दाखवता आला. सो याबद्दल तुम्ही काय सांगाल की हे आपलं जे आपण जे नुकसान पाकिस्तानचं केलेलं ते त्यांना फार, ज्याला आपण म्हणतात हिट द बुल्स आहे, त्या लेवलला गेलंय? नक्कीच. मी इनिशियल इंट्रोडक्टरी रिमार्क्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की जो टर्निंग पॉईंट होता माझ्या मते, काल रात्री आपण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून त्यांचे जे स्ट्रॅटेजिक बेसेस, एअर बेसेस त्या ठिकाणी हिट केले, ज्यामध्ये मुरीद एअर बेस, जसं तुम्ही राईटली पॉईंट आउट केलं, UCAV अनमॅन्ड कम्बॅट एअर व्हेकल्स जे आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट्स आहेत, त्याचबरोबर नूर खान जे GHQ रावलपिंडी, म्हणजे जो त्यांचं जनरल हेडक्वार्टर आहे, त्यांच्या आर्मी हेडक्वार्टर एक प्रकारे त्यांचं जे मर्मस्थान आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण हल्ला त्या ठिकाणी केला, आणि रफिकी एअर बेस, म्हणजे हे सगळे जे आहेत स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचे आहेत, आणि नेमकी ज्याच्या आधारावर भारताचं एअरस्पेस व्हायोलेशन ते करत होते, तेच मर्मस्थानावर आपण घाव घातल्यानंतर नक्कीच तशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी गेला. आणि माझ्या मते आपण चर्चेमध्ये, म्हणजे आता जस्ट तो रेफरन्स त्या ठिकाणी आला होता म्हणून त्या ठिकाणी घेतोय की कुठे ही गल्लत होऊ नये की आपण सीज फायर केली, म्हणजे माझ्या मते सीज फायर कशाशी संबंधित आहे, ते ज्या प्रकारे रिटॅलिएशन करत होते, ज्या प्रकारे लष्करी कारवाई करत होते, त्याला आपण रेसिप्रोकेट करत होतो, त्याला फक्त स्वल्पविराम मिळालेला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईला कुठेही स्वल्पविराम मिळाला नाही. ज्या चर्चेमध्ये पाकव्याप्त काश्मीर आला असेल, किंवा सो कॉल्ड चर्चेमध्ये जे पाकिस्तानचे तुकडे तुकडे आलेले असतील, पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो नक्कीच भारताचा सम्मिलित झालाच पाहिजे. म्हणजे हे सो कॉल्ड जे आहे सीज फायर त्या ठिकाणी झालं म्हणजे संपलं, आता जे आपण ते ऍग्री केलं, अशातला बिलकुल भाग नाही. आणि असा स्वल्पविराम दिल्यामुळे ऑलरेडी मागच्या 3 आठवड्यामध्ये जे आहे खूप सारं हासिल केलं आपण. इंडस वॉटर ट्रीटीला सस्पेंड करणं असो, किंवा मागच्या 3 दिवसामध्येच ज्या प्रकारचं ऑपरेशन सिंदूरचं ऍक्शन होतं, 9 टेररिस्ट हाईडआउट बस्ट करणं, आणि त्यामध्ये जे आहे सिनियर कमांडर लष्करी तैयबा असेल, जैश ए मोहम्मद असेल, हिजबुल मुजाहिदीन असेल, ती एक प्रकारे जे आहे फळी कापून काढणं, हे जे आहे मोठं यश नाहीये का? नक्कीच मोठं यश आहे जे याच्यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. बरं, मी डॉक्टर विजय खरेंकडे जाईन एक वेगळा मुद्दा घेऊन, कारण भारतानं या निमित्तानं काही 2 प्रमुख निर्णय घेतलेत आणि ते थोडे पॉलिसी अंगाने बघायला पाहिजे. 2028 पर्यंत भारतीय सेना प्रमुखांना काही विशेष अधिकार आता सोपवले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये ते काही विशेष निर्णय घेऊ शकतात. आणि दुसरा सगळ्यात मोठा म्हणजे आतापर्यंत असं होतं, जे भारतानं यावेळी सुद्धा दाखवलं की आम्ही पाकिस्तानच्या आर्मी बेसवरती हल्ले केले नाहीत, सिव्हिल वस्तीवरती, नागरी वस्तीवरती हल्ले केले नाहीत, आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती हल्ले केले. त्यामुळे भारताची अधिकृत भूमिका अशी होती की पाकिस्तान लष्कर हा वेगळा भाग आहे आणि दहशतवादी वेगळे आहेत, स्टेट वेगळा आहे आणि टेरर ॲक्टिव्हिटीजवाले वेगळे आहेत. पण आता भारत असं म्हणतोय की आता पाकिस्तान पुरस्कृत किंवा पाकिस्तानमधून भारताच्या विरोधी हल्ले झाल्यास, याच्या दोन्ही अर्थ आहेत, म्हणजे पाकिस्तानी भूमीमध्ये किंवा POK मध्ये असलेले किंवा पाकिस्तानने फंड केलेले आणि भारताच्या भूमीत कोणीतरी येऊन 26/11 सारखा हल्ला केला असेल तरी आम्ही ते युद्ध मानू आणि आम्ही थेट रिटॅलिएट करू, आम्ही बाकी काही बघणार नाही. मला हा प्रश्न घेऊन जायचा आहे विजय खरेंकडे की ही पॉलिसी, हा डॉक्ट्रीन, याचे भविष्यातले मूलगामी परिणाम कसे संभवतात? उद्या होऊ नये पण 26/11 सारखा पुन्हा काही हल्ला झाला तर मग भारत काय करणार? म्हणजे ह्याला आपण परसिव्ह कसं करायचं? प्रसन्नजी, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी ही हायेस्ट बॉडी आहे डिफेन्स रिलेटेड इश्यूवर. एकदा कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने जर ठरवलं की संपूर्ण अधिकार हे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या आणि CDS यांना दिलेत असं जर त्यांना एक ब्लँकेट चेक दिला, समजा त्यांना एक सांगितलं की तुम्ही ह्या पद्धतीने, तर त्या धोरणानुसार
दहशतवादासह इतर जे काही कारवाई आहेत किंवा आपले बॉर्डर सिक्युअर करण्यासाठी जे जे शक्य आहे ते स्ट्रॅटेजिक पॉलिसी पॉईंट ऑफने आपले डिसिजन मेकर पॉलिसी हे जे आहे ते निर्णय घेतात आणि पुढील काळात घेतील. बरं. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जे आहे की जो पहिल्यांदा 22 एप्रिलला जो हल्ला झाल्यानंतर असं दिसत होतं की हे टेररिझम हा स्पॉन्सर पाकिस्तान आर्मीद्वारे केलेला आहे आणि म्हणून पाकिस्तानच्या आर्मीचे जे जे कोणी म्होरके आहेत त्यांना धडा शिकवणं हे फार गरजेचं. ही भावना भारतीय समाजामध्ये होती आणि म्हणून त्या पद्धतीने भारताने त्या पद्धतीचे ऑपरेशन लॉन्च केले. आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने म्हणजे ही खूप चांगली सुवर्ण संधी होती की इंटरनॅशनल परसेप्शन जे आहे ते संपूर्ण भारतीय सशस्त्र दलासोबत होती, भारतीय सरकारसोबत होते, त्याचबरोबर संपूर्ण विरोधी पक्षासह आणि इतर जे सपोर्ट होता. आता या ठिकाणी जे आपण 3 पद्धतीने आपण त्या पाकिस्तानला नामोहरम केलेलं आहे. एक डिप्लोमॅटिक पद्धतीने, एक इकॉनॉमिक पद्धतीने आणि एक स्ट्रॅटेजिक पद्धतीने. तीनही याच्यावर विजय आपण निश्चित मिळवलेला, यात काही कुठलीही शंका नाही. परंतु एक सामान्य भारतीय म्हणून यांना एक जे आहे की पाक ऑक्युपाईड काश्मीर आमचा आहे, तो आम्हाला मिळायला पाहिजे, ही जी भावना होती ती भावना मात्र लोकांमध्ये राहणार आहे. परंतु स्ट्रॅटेजिकली जे म्हणायचं म्हटलं की कुठलीही म्हणजे इस्केलेशन न होता याच्यात एक सर्वात महत्वाचं की इथून पुढच्या कालखंडामध्ये जगभर जे आता थोडेफार युद्ध होतील, जे कन्फ्लिक्ट होतील, जेव्हा लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट मिड इंटेन्सिटी कन्वर्ट होईल, त्या ठिकाणी रोल ऑफ अनमॅन व्हेकल किंवा ज्याला काय म्हणतो त्याला आपण याचं अनमॅन व्हेकल ज्याला म्हणतो त्याचं एक टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन पाहावयास मिळेल आणि सर्व जे युद्ध जे आहे ते युद्धाची पार्श्वभूमी किंवा स्ट्रॅटेजिक कॅल्क्युलस त्या दिशेकडे आता जाणार आहे. बरं, मी पुरोहितांकडे एक वेगळाच प्रश्न विचारतो. हा त्यांना कदाचित थोडा नाही वाटेल पण आमच्यासाठी ते खरंच रोचक आहे सर्वसामान्यांसाठी. पुरोहितजी, जेव्हा पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताला फोन केला असेल किंवा तिकडच्या जो कुठला काउंटर पार्ट आहे त्याने भारताला फोन केला असेल, मला हे समजून घ्यायचं आहे की इतकी नाचक्की झाल्यानंतर तुमची छिथू झालेली आहे, तुम्ही पहलगामच्या हत्येचे आरोपी आहात आणि भारताने तुम्हाला फोडून काढलेलं आहे अक्रॉस बॉर्डर सगळ्या ठिकाणी, त्यावेळी फोनवरती काय बोलला असेल? म्हणजे तो माणूस जेव्हा भारताला फोन केला असेल त्यावेळी तो त्या काउंटर पार्टला कसा बोलत असेल? म्हणजे तो हॅलो हाय आल्याने तर सुरू होणार नाहीये ते, तेव्हा ती कशा प्रकारे बोलणं असेल, काय बोलणं असेल, काही कल्पना देऊ शकाल आम्हाला? बरं, जर तो मी असा अंदाज घेईन की पाकिस्तान डीजीएमओ प्रोफेशनल आहेत, त्यामुळे ते जेव्हा इंडियन डीजीएमओशी फोनवर बोलतील तेव्हा ते त्यांना ग्रीटिंग म्हणजे आपण जसं राम राम सलाम किंवा असं म्हणतो तसं ते ऍटलिस्ट ते 3:35चा कॉल होता, सो गुड आफ्टरनून तरी म्हणाले असतील असं माझा अंदाज आहे. बरं. आणि दॅट इज आईस ब्रेकर आणि दे मस्ट हॅव स्टार्टेड. कारण काही झालं तरी किती जरी एक दुसऱ्यांबद्दल हेट्रेड असला काही असलं तरी अशा वेळा जेव्हा डिप्लोमॅट्स, जेव्हा मिलिटरी ऑफिसर्स ऍज अ मिलिटरी टू मिलिटरी सोल्जर किंवा डिप्लोमॅट टू डिप्लोमॅट भेटतात तेव्हा देर आर बेसिक कटसीज ते पाळतात आणि मला अशी म्हणजे आय कॅन गेस की ते पाळले असतील. बरं, जरूर ते ऑकवर्ड झालं असेल त्यांना, कारण ऑब्व्हियसली त्या ज्या स्थितीमध्ये पाकिस्तान आहे किंवा त्यांची मिलिटरी आहे त्याच्यामुळे ते ऑकवर्ड त्यांना झालं असणार आहे. पण मला वाटतं की त्यांच्या ट्रेनिंग मध्ये हे सुद्धा असेल, कारण दरवेळेला ते ऑकवर्ड पोझिशन मध्ये स्वतःलाच आणतात आणि मग त्यांना बोलावं लागतं आपल्याशी. बरं, नॉट विथस्टँडिंग दॅट म्हणजे बोलतात ते टॉक प्रोफेशनली. बरं, ते जे काय मुद्दे असतील ते अगदी प्रोफेशनली मांडतात, त्याच्यावर जी काय चर्चा करायची होत नाही, जे काय असेल किंवा नेगोसिएशन ते अगदी प्रोफेशनली होतात. आणि अशा नेगोसिएशन किंवा अशा वेळा थोडं काय म्हणतात लाईटन अप करायला कधी कधी मे बी म्हणजे आता हे आज काय झालंय ते मला माहित नाही, पण जनरली काहीतरी एखादा छोटासा जोक विनोद किंवा काहीतरी जस्ट टू लाईटन द मूड. बरं, पण हे जरी असलं तरी वी मस्ट अंडरस्टँड, आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की हे खूप बऱ्यापैकी याच्या मागे टेन्शन असतं. कारण नाव आता दे आर रिप्रेझेंटिंग देअर कंट्रीज, काय बोलतायत कसं बोलतायत ह्याच्यावर बरंच त्या नेगोशिएशनचं भवितव्य म्हणजे त्याच्यावर अवलंबून. खरंय खरंय, हा फार इंटरेस्टिंग होता. हा प्रश्न संध्याकाळपासून पडला होता की हा कम्युनिकेशन कसं झालं असेल, एकमेकांशी कसे ते बोलले असतील. पाकिस्तानचा तो अधिकारी जेव्हा भारताच्या अधिकाऱ्याशी पहिल्यांदा बोलणं सुरू करत असेल की आता थांबवा तुम्ही, आता खूप आमचं सगळं तुम्ही नुकसान केलेलं आहे, आता आमचं लष्कर किमान 10 वर्ष मागे गेलं तर जरा आम्हाला आता सावरू द्या, वेळ द्या, तर ते नेमकं कसं झालं असं ते कधीच कम्युनिकेशन समोर येणार नाही. मी एक प्रश्न जो आपल्या असंख्य लोकांच्या मनातला आहे, जिव्हाळ्याचा आहे,
की दरवेळी काहीतरी आहे की जे लोकांना वाटतं की यार ही संधी आहे, 26/11 ही एक संधी आहे, कारगिलच्या वेळी सुद्धा संधी होती, 71 पासून असं वाटत होतं की याचा वापर करा आणि पीओके ताब्यात घ्या, 71च्या नंतर तर 93,000 कैदीच तुमच्याकडे होते, तुम्ही निगोशिएट करू शकला असता असं किमान लोकांना वाटतंय. अनेकांनी तेव्हापासून लिहून आलेले आहेत की हे करता आलं असतं. माझा हा प्रश्न ढगेंना आहे. ढगेची लोकांनाही वाटतं, पण मला कल्पना आहे सामरिक दृष्ट्या त्याचा विचार करणं ही पूर्ण वेगळा स्तर आहे. आणि म्हणून माझा आपल्याला प्रश्न आहे, ही ती वेळ होती का, ऑपरेशन सिंदूर ही ती वेळ, क्षण आणि स्ट्रॅटेजी होती का की ज्यावेळी आपण पीओकेसाठी ॲग्रेशन करायला हवं होतं, आणि नाही केलं तर ते योग्य केलं का? नक्कीच. म्हणजे हे जर फुल फ्लेज वॉरमध्ये कन्वर्ट झालं असतं आणि तिथपर्यंत ही जर कंडिशन त्या ठिकाणी गेली असती तर माझ्या मते नक्कीच फेवरेबल कंडिशन होती. डॉक्टर विजय खरे सरांनी सुद्धा जे विश्लेषण त्या ठिकाणी केलं की इंटरनॅशनल एक प्रकारे जे आहे ते आपलं फेवरेबल अशा प्रकारची सिच्युएशन होती, म्हणून पीओके ताब्यात घेण्यासाठी ही सुद्धा संधी होती. पण पुन्हा मी म्हणतोय की हा स्वल्पविराम दिला म्हणजे आपण दहशतवादाविरुद्धची लढाई संपवली किंवा पाकव्याप्त काश्मीरशी संबंधित जी आपली भूमिका आहे त्याला कुठेतरी जे आहे आपण एक बॅक आलो, बिलकुल नाही. तो मुद्दा वेगळा आहे. चर्चेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आल्या होत्या, म्हणून जसं याच्यात म्हणजे फुल फ्लेज वॉर झालं तर फिर लगे हातो जो आहे तो सुद्धा एक आपला पेंडिंग मुद्दा आहे, तो सुद्धा आपल्याला सॉर्ट आउट करता आला असता. पण या ठिकाणी स्वल्पविराम दिला याचा अर्थ फक्त पाकिस्तानकडून जे रिटॅलिएशन होतंय त्याला आपण जे आहे आता रिस्पॉन्स करणार नाही. आणि सर्वात महत्वाचं काय अटी शर्ती आहेत ते पाहणं महत्वाचं आहे ना, आणि त्या अटी शर्ती खरोखरच टिकतात का हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. या अटी शर्तीमध्ये माझ्या मते पाकिस्तानवर जबरदस्त दबाव, मी सामरिक दृष्ट्या त्या ठिकाणी सांगतोय, मुख्यतः दहशतवादाच्या अनुषंगाने सांगतोय, ते सगळ्या कंडिशन्स त्या ठिकाणी असणार आहेत. आणि त्या जर फुलफिल होत असतील तर जे आपलं मेन स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह होतं दहशतवादाचा लढा, त्याच्यामध्ये जे आणखीन 2 पावलं आपण पुढे जाणार आहोत. याचा अर्थ पाकव्याप्त काश्मीरची आपली मागणी जी आहे ती कुठेतरी वीक झाली, ती इल्लीगल होती किंवा ती आपण सोडून दिली असं बिलकुल होत नाही. ही संधी होती का, त्याचा आन्सर यस. अशा खूप साऱ्या संधी आपल्याला अगोदरही होत्या, आजही आहे, आणि माझ्या मते भविष्यामध्ये सुद्धा ही संधी क्रिएट करता येईल. मी विजय खरेंकडे जातो. शेवटची कदाचित 2 मिनिटं माझ्याकडे असेल. विजय खरेजी, अटल बिहारींच्या काळात पंतप्रधान ते असताना असं म्हटलं जातं की असा एक विचार प्रवाह होता की एकदाचा भारत पाकिस्तानमधला हा काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी आहेत त्या बॉर्डर सकट त्याच इंटरनॅशनल बॉर्डर मानून एकदाचा भारत पाकिस्तानमध्ये हा आता एक समझोता व्हावा आणि तेरा भी वतन मेरा भी वतन आणि सगळ्यांनी आता शांतपणे व्हावं, असा एक पर्यायाचा विचार गांभीर्यानं होत होता असं म्हटलं जातं. माझा आपल्याला प्रश्न आहे की हे सगळं फिरून फिरून ऑपरेशन्स वगैरे नुसती होत चालली आहेत, पण ती सर्जिकल ऑपरेशन्स आहेत. शेवटी हे सगळं कशावरनं चाललंय? पहलगामला झालं. पहलगाम का? कारण काश्मीर. कारण का? तर पाकिस्तानचं म्हणणं आहे की काश्मीर त्यांचं आहे किंवा तो आझाद काश्मीर आहे. भारताचं म्हणणं आहे तुमच्या सकट आमचं काश्मीर आहे. तर आता वाटचाल पुढे काय? म्हणजे दरिया काय? ते जो अटल बिहारींना प्रश्न विचारण्यात आला होता, इंसानियत के दायरे में की काश्मीरियत के दायरे में, आणि मग अटल बिहारी म्हणाले होते इंसानियत के दायरे में. तर यापुढचा दायरा कोणता? मला असं वाटतं की हे आपण जे बोलतो म्हणजे जे सामरिक सध्याचं जिओ पॉलिटिक्स आणि सिक्युरिटी एन्व्हायरमेंट आहे याच्यामध्ये चीन आणि अमेरिका यांचा जे इंटरेस्ट दक्षिण आशियामध्ये विशेषतः भारत पाकिस्तान यांच्यामध्ये आहे यांच्यावर सर्व डिपेंडंट आहे. म्हणजे तुम्हाला स्ट्रॅटेजिकली जर हे करायचं असेल तर तुम्हाला अमेरिकेला द्यायचा आहे, चायनाला त्याचा वापर भारतावरून एक बास्केटबॉल म्हणून तसं थम्पिंग बॉल म्हणून त्याला करून काउंटर चायनाला करायचं आहे. चायनाला 21st सेंचुरीमध्ये आपलं 100 इयर्स ऑफ ह्युमिलेशन जी आहे त्याचा बदला घेऊन एक जागतिक पटलावर एक महाशक्ती उदयास यायची म्हणून त्याला भारतासह इतर देशांना अंकित करायचं आहे. म्हणजे हे जे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट असल्यामुळे भारत पाकिस्तान सारखे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न हे तशाच पद्धतीने राहतील, हे सुटणार नाही. असं एक डायमेन्शन, असं एक स्ट्रॅटेजिक पॉलिसी वेस्टर्न आणि प्रगत देशांकडे होत असते. आता खरा प्रश्न आहे लोकांवर विश्वास, म्हणजे दोन्ही देश की जो देश एकच, जसं युक्रेन रशिया एकच पार्ट सोव्हिएत संघाचा, जसं आपण 47 पूर्वी होतो. इथेच मी जाता एकच मिनिटं घेतो फक्त. हा जो भारत पाकिस्तान हा संघर्ष आहे, हा संघर्ष हा भूमीचा संघर्ष नाहीये. याचं मूळ बेसिक जे कारण आहे मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी, आणि ज्याच्या पुढे ती 2 नेशन थिअरी आली. तर मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी, मायनॉरिटी वर्सेस मेजॉरिटी या संघर्षाचं मूळ कारण याची जी मानसिकता आहे
पाकिस्तानच्या धर्माला रिलेटेड म्हणजे त्यांनी जे आपण जी पत्रकार परिषद घेतली आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण कुठल्याही मस्जिदीवर हल्ले केले नाही, तर त्यांना शेवटी धर्माचा आधार घेऊन भारताच्या विरोधात एक सेट नॅरेटिव्ह करावं लागलं आणि जागतिक पडलं. हा जो प्रश्न आहे, मूळ प्रश्न की तिथल्या मेजॉरिटी मायनॉरिटी जे मुस्लिम जे म्हणून देश आले एक टू नेशन थेरीमध्ये, त्यांना असं सातत्याने वाटतं की आम्ही एकेकाळी इथले राज्यकर्ते होतो आणि इथले जे बहुसंख्याक आहेत त्यांना असं वाटतं की आपण बहुसंख्याक असूनही अल्पसंख्याक यांच्या आधिपत्याखाली होतो. या संघर्षाचं हे मूळ कारण हे जोपर्यंत ट्रॅक टू डिप्लोमॅसी आणि नंतर स्ट्रॅटेजिक अलायन्स कोऑपरेशन नंतर एक नव्या जनरेशनला नव्या पद्धतीने मांडणी करत नाही, यांच्यामध्ये समन्वय होत नाही, तोपर्यंत तुम्ही इंटरनॅशनल एलओसीचे कन्वर्ट किंवा इंटरनॅशनल बॉर्डर आहे ते तसे जरी केल्यात कल्पना आहे. म्हणजे खरं सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुम्ही जे अगदी थोडक्यात विवेचन केलंय त्याच्यात सुद्धा हे लक्षात येत आहे की हे प्रश्न एखाद दुसऱ्या चर्चेमध्ये किंवा एखाद दुसऱ्या मोठ्या ऑपरेशन्सने सुद्धा सुटणारे नाहीयेत, पण तरी सुद्धा काहीतरी निमित्त होईल आणि याही गोष्टींचे मार्ग निघतील. आणि आता बदललेल्या काळाच्या या जगामध्ये डायमेन्शन्सच बदललेत, आयाम बदललेले आहेत. पाकिस्तानी जनतेला हे कळलं पाहिजे की जर का आपल्याला एकतर कर्जावरती देश चालतो आणि आहे त्या कर्जामधून सुद्धा तुम्हाला युद्धाची खुमखुमी असते, जे युद्ध लढायचे ते नीट लढता येत नाही, स्वतःचा ड्रोन स्वतःच पाडता, एकही अस्त्र तुमचं टार्गेट हिट करत नाही आणि स्वतःच्या एअरबेसना फोडून घ्यावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या देशासमोरची महत्त्वाची तुमचे प्रेफरन्सेस काय आहेत, प्राधान्यक्रम काय आहेत, हे त्या देशाला कळावं ही अपेक्षा. बॉर्डर सिनेमाच्या शेवटी ज्याच्यामध्ये आपला विजय दाखवलेला आहे, त्या बॉर्डर सिनेमाच्या शेवटी मात्र एक गाणं आहे आणि आश्चर्य वाटतं ते गाणं त्यावेळी चित्रपटात दाखवलं गेलं. त्याच्यामध्ये हीच अपेक्षा आहे की तुझाही देश सुखाने राहावा, आमचा देशही सुखाने राहावा. कारण एक अस्वस्थ शेजारी, एक घायकुतीला आलेला, दळिद्री आणि एकमेकांमध्ये गुंतलेला आणि दहशतीने ग्रस्त असलेला शेजारी जो दहशतवाद पसरवतोय हा स्वतःला तर घेऊन डुबेलच आणि ती अस्वस्थता, ती कीड तुम्हाला सुद्धा त्रास देत राहील. त्यामुळे शेवटी बॉर्डरच्या त्या गाण्याच्या नुसारच तुम्ही सुद्धा आनंदात राहा, आम्हालाही सुखाने वावरू द्या. आणि हा जर का अख्खा दक्षिण आशिया नीट चांगला राहिला तर त्याचा जगावरती सुद्धा चांगला परिणाम होतो. त्या दृष्टीने या शस्त्रसंधीचं स्वागत करून या शांतीच्या मार्गावरती पुन्हा एकदा आपण पुढे चाललेलो त्याचं स्वागत करून आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. ढगे सर तुमचे, पुरोहितजी तुमचे आणि विजय खरेजी तुमचे आभार मानून आपण इथेच थांबूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.